बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे। याचाच भाग म्हणून दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड वैभव उर्फ बेंड्या नारायण वाघमोडे, वय वर्ष 22, राहणार मोहाडी उपनगर याच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। बेंड्यावर मागील 5 वर्षात मोहाडी पोलीस ठाण्यात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते। मोहाडी पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते याच्याकडे शिफारस केली आहे। यांच्या अंतिम मंजुरीवर हे बेंड्याला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले। या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून इतर गुन्हेगारांवरही अशाच प्रकारे कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।